तुमचं नाव काय? कविता सागर शेळके. तुम्ही राहायला कोणत्या एरिया येऊ? कोळे कोळे डवर वस्ती. कोळे डवर वस्ती म्हणजे आपले कराड कोळे रोड. हा करड कोळे रोड. तुम्ही इथं किती वर्षापासून राहता? आम्ही 10-11 वर्ष झाली इथं. म्हणजे तुम्ही राहता, तुमच्या अगोदर तुमचे सासरे इथं राहत असतील ना? हो. मग तुमच्याकडे किती वर्ष झाले सासऱ्यांच्याकडे? सासरे कुठे आहे तुमचे? किती वर्ष झाले तुमचे रेशनिंग कार्ड नव्हते? 30 वर्ष. 30 वर्ष झाली. मग तुम्हाला 30 वर्ष तुम्ही तिथं तहसीलदार ऑफिसला जाऊन आलाय का कधी? जाऊ ना. तिथं तुम्हाला कधी तिथं दाद दिली का? काय नाही मग आत्ता इथं मॅडम आल्या होत्या, दिली मॅडमनी इथं येऊन चौकशी पाहणी करून तुम्हाला पुन्हा कार्ड दिली. दिली. तर तुम्ही काय सांगाल, त्यांनी काम जी केलं आहे, तुम्हाला कार्ड दिलं आहे त्यांनी जी आम्हाला रेशन कार्ड काढून दिलं आणि त्यांचा पाठिंबा आम्हाला आहे, आमचा पाठिंबा त्यांना आहे. त्यांना आहे. आमच्याला आता गोरगरिबांना त्यांचे- मदत केली. त्यांनी ते गोरगरिबांना आम्हाला आभार आहे त्यांच्याबद्दल. आणि आता त्यांच्या सरकार- विरोधात ऐका ना, त्यांच्या विरोधात आता काही आंदोलन आहे त्यांच्या विरोधात, त्यांचं काम चुकीचे आहे म्हणून. तर तुम्हाला काय म्हणायचं त्याच्यावर? त्यांचं काम अजिबात चुकीचं नाही. त्यांनी गोरगरिबांना मदत केली. त्यांनी चुकीचं काम कोणतंही केलं नाही. सरकारांना वाटतंय की सरकारांनी बोल बोल बोल. सरकारांनी त्यांना चांगलं काम केल्याबद्दल भरती दिली पाहिजे, एवढंच आमचं म्हणणं आहे. मग त्यांनी तुम्हाला, चुकीचा निर्णय नाही घेतला त्यांनी कुठे. त्यांनी इथं सर्वांना रेशन कार्ड भेटलं आहे? सर्वांना गोरगरिबांना रेशन कार्ड दिले. मनीषा विजय शिंदे. तुम्हाला इथं राहून किती वर्ष झाली? 40. 40 वर्ष झाली. 40 वर्षात म्हणजे तुमच्या आई वडील असताना किंवा आई वडिलांच्या अगोदर तुम्हाला इथे रेशनिंग कार्ड भेटलं होतं का? नाही. ह्याच्या अगोदर कोण अधिकारी इथे येऊन चौकशी करून गेले का? मग तुम्हाला आत्ता ही रेशन कार्ड दिलं, ही कुणी दिलं? मॅडम स्वतः येऊन पाहणी करून गेल्या. त्यांनी किती दिवसात तुम्हाला कार्ड दिलं हे? महिना 1.5 महिन्यात दिला आम्हाला करून मॅडमनी. मग तुम्हाला आता मॅडमनी कार्ड दिले, ते चांगलं काम केले आहे का वाईट केले आहे त्यांनी? काम केलं. इथं सर्वांना तुम्हाला कार्ड भेटली आहेत? सर्वांना भेटलं. तुम्हाला ह्याच्या अगोदर रॅशन मिळत नव्हतं, धान्य मिळत नव्हतं, तेव्हा तुम्ही काय करत होता? गाव फिरत होता, मागत होता असं झालं. म्हणजे मॅडमनी तुम्हाला धान्याचा लाभ दिला आहे, त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? त्यांचा आम्ही आभार आहे. हां, तुम्ही इथं किती वर्ष झाले राहता? 40 वर्ष झाले. 40 वर्ष झाले. 40 वर्ष तुम्हाला रेशनिंग कार्ड होतं का? मग तुम्हाला कार्ड कोणी मॅडमने दिले ना? मॅडमने दिलं ना? मग इथं येऊन पाहणी करून गेल्या? हां, इथं येऊन जोरात बोला हो. इथं येऊन पाहणी करून गेल्या, त्याच्यानंतर तुमचा सर्वे करून तुम्हाला रेशनिंग कार्ड दिले त्यांनी. तुम्हाला आता ते रेशनिंग कार्ड भेटलं का तुम्हाला? नाव काय? पूजा मनोज शिंदे. तुम्ही इथं किती वर्ष झाले? 30 वर्ष होऊन गेले. किती वर्ष झाले? 30 वर्ष झाले आम्हाला कोणी राशन कार्ड काढून दिलेलं नाही. मग तुम्ही इथं तहसीलदार ऑफिस मध्ये गेला होता का? काय लागतंय काय? गेलं होतं आम्हाला कोणी काढून दिलेलं नाही. आणि ह्या मॅडम आले ते ना म्हणून आम्हाला त्यांनी काढून दिलं. कोणत्या मॅडम? आता ह्या तहसीलदार पुरवठा अधिकारी आलेल्या, त्यांनी काढून दिलं. तिथं आम्हाला धान्य अजून चालू होणार आहे. होणार आहे म्हणजे आत्ता कार्ड काढून दिले तुम्हाला त्यांनी? बरं बरं, म्हणजे लवकरात लवकर धान्य तुम्हाला मिळणार. मग मिळेल असं तुम्हाला खात्री आहे ना? मॅडमनी कार्ड दिलंय, तुम्हाला आनंद वाटतोय का? चांगलंच वाटतंय आम्हाला. तुम्हाला ह्याच्या अगोदर जे अधिकारी होते त्यांनी कुणी तुम्हाला दाद दिली नाही? नाही कोणी. तुम्ही जात होता का तिथं? जात होते की आमचं पण आमचं कोणी यूज करून घेत नव्हतं. कानावर कोण घेतच नव्हतं आमचं. मग मॅडम स्वतः इथं आल्या होत्या? आले होते, मॅडम आले होते आणि त्यांनी आम्हाला सांगितलं आम्ही तुम्हाला राशन कार्ड काढून देतो.